हरिपंडित नटल विठ्ठल पंत, नंतर पदाजी पंत आणि शंकर पंत, कान्होजी पंत, बोलोबा पंत आणि तुकोबराय आठवे झाले. विठ्ठल यांच्या परंपरेमध्ये विश्वंभर बाबा पासून देवाची वारी करायची, देवाचं भजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, सगळं करायचं, पण देवाकडे काय मागायचं नाही, अशी परंपरा आहे. हो, अशा परंपरेमध्ये 8वी पिढी तुकोबरायांची देवाकडे काय मागितले, फक्त भजन कार्य नामस्मरण करतो. आपला विषय नाही सांगायचा मला, आपला आपण कायच करत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही, है का नाही. सोमवार आला की शंकरा भगवान, बम भोलेनाथ, मंगळवार आले गणपती बाप्पा, बुधवार आले की बोलाबा विठ्ठल, पहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, है का नाही. आणि गुरुवार आला की 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. शुक्रवार आला की जय संतोषी मा किंवा देवीचा अभंगा. शनिवार आला की शनेश्वरला नंतर हनुमंतरायाला. अशा प्रकारे आपली भक्ती आहे. परंतु आपण कुठल्याही देवाची भक्ती करत नाही. परंतु तुम्हाला मी एक महत्वाचा मुद्दा सांगतो. आता सोमवारी शंकर भगवान तर आपल्या मंदिरात असतात का हो? बरीच सोमवारची गर्दी होती, है का नाही. आता मंगळवारीच काय संकष्टी जर आली किंवा म्हणजे गणपती बाप्पा मंदिरात असतो का, मंगळवारची गणपतीला एवढी गर्दी बोलायचं कामच नाही. गणपती कुठं आहे त्याचा पत्त्याच लागत नाही. आणि गुरुवारी असा प्रकार आहे, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जर गेली तर माणसं की दत्त कुठं आहे ती दिसत नाही, एवढी गर्दी. त्याच प्रकारे शुक्रवारी जय संतोषी मा आणि चणक खाऊन माणसं उपास करतात. म्हणून आता काय माणसं शुक्रवारी चण्याची भाजी बनवतात. आपल्यात नाही तर बरं का, आपल्यात काय गावल ते आपलं येळेला केळं, मिरीला सीताफळ, आपल्यात प्रकार असा असतो. पण आपल्याकडे तसं नाही. परंतु गुजराती समाजामध्ये संतोषी माताला जास्त मानतात. ते शुक्रवारी चण्याचीच भाजी बनवतात. शनिवारी वेगळीच भाजी असते. शनिवारी मारुती. आता शनिवारच्याच मारुती राया तिथं मंदिरात असतो का? नाही. माझा अनुभव मी सांगतो. ज्या वेळेला माणसं शनिवारची मारुतीला जात नाहीत त्याच्या आदल्या दिवशीनं तो कुठल्या बी आदल्या मधल्या दिवशी जायचं, मारुतीला माळ घालायची, पाया पडायचं. शरण हनुमंता तुम्हा आलो राम. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा एवढं म्हणायचं आणि पायावर डोकं ठेवायचं आणि पाया पडायचं आणि यायचं. हो, देवीच्या देवळात जरी गेलं तरी का शुक्रवारी मंगळवारी जायचं असतं का? नाही. महत्वाचा मुद्दा आपल्याकडे सांगतोय त्याप्रमाणे अमुक प्रत्येक देवाचा वार ठरलेला आहे. त्याच वारी देव देवळात असतो अशातला भाग नाही. देव हा कोणत्याही वारी गेला, कोणत्याही दिवशी गेला तरी तो देवळात असतो आणि म्हणून त्याला देव म्हणतात. विठ्ठल आता या ठिकाणी देवीचा उत्सव आहे, महालक्ष्मी मातेचा. आता बनुबाई शंकर घरार यांच्या मत प्रयत्नानं त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र बबन शंकर घरार याने आपल्या आईचं जे असणार सगळं कार्य पुढे चालवलेलं आहे आजपर्यंत. आता मगाशी महाराजांनी पुकारलं, ज्या काय माहेरवासीने आहे त्यांचा सत्कार होणार आहे. हो, आता आमचं बुवा लोकांचं माहेर हेच. हो, एका गाणं ऐकलंय का तुम्ही? माहेरीचे सुख सासऱ्यात आले, जीव शिव दोन्ही एक रूप झाले. प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा. हे गाणं ऐकलं असेल सगळ्यांनी, हे का नाही? आपल्याला सुख कुठं पाहिजे? सासरामध्ये सुख नसतं. आता सासर म्हणजे नेमकं काय? सासर म्हणजे संसार आणि माहेर म्हणजे परमार्थ पंढरपूर. विठ्ठल आता त्या
बबनरावांनी चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे. पुढं आपल्या आईची जी परंपरा आहे ती पुढं टिकवलेली आहे. त्याचप्रमाणे या मातेनं कसं आहे, एकाच्या कैवाडे उगवी अनेका बहुतांचे कोडे. हो. सगळ्या मस्करवाडीला आज ही सगळी लोक आली आणि सगळ्यांना एक देवीचं दर्शन दिलेलं आहे. आता देवीचं दर्शन कधी घ्यायचं, शुक्रवारी का मंगळवारी? नाही, तुम्हाला ज्या दिवशी वाटेल आपल्याला आज देवीला जायचं तो पर्व काळ. विठ्ठल वाटलं आपण पुष्कळ दिवस. आता आपल्या गावामध्ये सिद्धनाथाचं मंदिर आहे, उत्कृष्ट मंदिर बांधलेलं आहे का नाही? पुष्करी बांधा त्यांच्या पत्नी मागावी आहेत. त्याचप्रमाणे सिद्धनाथाचं मंदिर आहे, त्यांची कृपा आपल्यावर भरपूर आहे का नाही? सिद्धनाथाची कृपा असल्यामुळे बऱ्याच महिला आणि पुरुष हरिहर बाबा प्रेरणा यांच्या दिंडीत सामील होतात आणि सहभागी होतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात. आता पांडुरंग कोण आहे का नाही? जो विठ्ठल आहे तो शिरोबा झालेला आहे का नाही? आता आपला ग्रह वेगळा होतो. ऐका, आता आपल्या कोल्हापूरमध्ये जे आहे लक्ष्मी पद्मावती लक्ष्मी माता, ती कोल्हापूरमध्ये आली लक्ष्मी झाली आपली, आहे का नाही? आपल्या भागात आली लक्ष्मी. तीच तुळजापूरला गेली ती भवानी झाली, तिकडे गेली ती रेणुका झाली, आहे का नाही? सप्तसंगीला गेली ती सप्तसंगी झाली. आता तिकडं कर्नाटकात गेली ती यल्लम्मा झाली. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या सुरुवातीला मी प्रमाण दिलेलं आहे. महाराजांनी सांगितलं बघा, कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी. संतांनी आपल्याला देवी कोण आहे आणि देव कोण आहे हेही सांगितलेलं आहे. आता देवी कोण आहे? ज्यावेळी भगवान शंकर आणि भगवान विष्णू ज्यावेळी दोन्ही हे एक रूपच आहेत. हरिहरा भेद नाही करू नका, करू वाद करू नका. हरी वेगळा, काय शैव भक्त आहेत, काय सूर्यनारायणाचे भक्त आहेत, काय वैष्णव भक्त आहेत, काय गणपती आहेत, काय गणपतीची भक्ती करतात. कुणाला गणपती आवडतो, कुणाला देवी आवडती, कुणाला काय काय आवडतं, काय काय आवडतं ते सांगता येत नाही. पण देवी आणि देव जो आहे ते कोण आहे? ते एकच भगवान परमात्मा. बघ, भगवान शंकराची सेवा करण्याकरता भगवान विष्णू पार्वती झाले. हो, पार्वती झाले. आणि भगवान शंकराला काहीतरी वाहन असावं म्हणून त्याचे नंदी झाले. कोण? भगवान विष्णू. माझ्या देवाची सेवा करण्याकरता मला काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून भगवान विष्णू पार्वती माता झाली. आलं का? पार्वती झाली. त्याचप्रमाणे भगवान शंकराने तसंच केलं, लक्ष्मी माता झाली. भगवान शंकर काय झाले? लक्ष्मी माता झाली आणि भगवान विष्णूची सेवा करायला लागले. आणि भगवान विष्णूला काहीतरी गाडी घोडं पाहिजे का नाही बसायला, म्हणून ते गरुड झाले. गरुड झाले आणि वाहन विष्णूचे झाले. नामदेवरायाने अभंगात लिहिलेलं आहे. नामदेवरायाने आता माझ्या ते पाठ नाही. विठ्ठल नामदेवरायाने सांगितले, शंकर भगवान तर झाले लक्ष्मी आणि भगवान विष्णू झाले पार्वती. हो, आणि भगवान विष्णू नंदी झाले आणि त्याचप्रमाणे भगवान शंकर गरुड झाले. विठ्ठल. आता दोघं एकामेकाची पूजा करतात, है का नाही? दोघं एकामेकाची, शंकर भगवान विष्णूची, असे का नाही? राम पूजी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव.
सदाशिव 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 रामपुरी सदाशिव रामपुरी सदाशिव भजन करी महादेव रामपुरी राम 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 असं भजन कोण करत? भगवान शंकर. आणि रामपूजी महादेव पूजा कोणाची करतात? भगवान शंकराची, रामप्रभू. अलग लक्षात. म्हणजे भगवान विष्णू, भगवान विष्णूचाच अवतार हा रामप्रभू आहे. हा, आता तो देव आहे, सतत सर्वच देवळामध्ये असतो. आपण आमच्या देवाला गेलं पाहिजे, मंगळवारी देवीला गेलं पाहिजे, शुक्रवारी देवीला गेलं पाहिजे, खंडोबाला रविवारच गेलंच पाहिजे, नाही तर देव देवळातच नसतो. सतत देव आपल्या देवळात आपली वाट पाहतो भक्ताची, म्हणून त्याला देव म्हटलेला आहे. विठ्ठल म्हणून आपल्यासारखी काय माणसं, आता त्या माऊलीनं आपली इथं मग लक्ष्मी माता इथं बसवली है का नाही. आता तिचे मालक मला महाराजांनी मागे सांगितलं बरंच काय काय आउटलाईनला गेल्या असल्यामुळं, आणि ती परत सारखी माहेरला यायची आणि इथं आपली रडायची, असं करत करत आणि असं करता करता देव पावला तिला. आणि मग तिच्या लक्षात आलं देव पावल्या लक्ष्मीला, मला मालक पावले म्हणल्यानंतर काय केलं पाहिजे? देवीच बसवली. तिने देवीच बसवलं. म्हणजे ज्या महिला आहेत ह्या महिला सर्वात श्रेष्ठ आहेत. त्याने कुणाला जन्म दिला? ज्ञानोबरायांना जन्म दिला. महिला तुकोबरायांना जन्म दिला, नाथ रायांना जन्म दिला है का नाही, निळोबरायांना जन्म दिला, छत्रपती शिवरायांना जन्म दिला, छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला. मोठ्या मोठ्या श्रेष्ठ लोकांना जन्म कोणी दिला? तर महिलांनी. म्हणून महिला श्रेष्ठ आहे, म्हणून महिलाचा आदर केला पाहिजे. विठ्ठल म्हणून आमच्या बबन महाराजांनी काय केलेलं आहे? सर्वांचा ज्या ठिकाणी सगळ्या महिलांचा माहेरवासीने सगळ्यांचा सत्कार करायचा असं ठरवलेलं आहे. कशासाठी? आईसाठी. विठ्ठल कुठल्याही जन्मात असेल पण तिचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. का? तर मुलानं हे पुढं चालवलंय. आता काय काय माणसं पिंडदान देतात, कुठं जातात, गयाला जातात, काय काय करतात, पिंडदान देतात. पिंडदान झालंय म्हणजे नाही हे का नाही. तसं भुके नेदी अन्न आणि मेल्यावरही पिंडदान असं तुकोबरायांचं प्रमाण आहे. जिवंतपणी म्हातार एकदा झालं की त्याची सेवा कोणी करत नाही है का नाही. त्याला बसायला बोतार, एकदा झालं म्हातार की त्याला बसायला बोतार, झोपायला बोतार, सगळं सगळं अशा प्रकारे. आणि त्याची सेवा नाही. आणि मग सुखबाई सोनबाईच असतील हळूच, आता तुला चहाची तलाप झाली होय, सासूबाईला म्हणणार आता तुला चहाची तलाप झाली. तसं आहे. आता ऐका, सासू ही कोण आहे? तर प्रत्येक सोनबाईची आई आहे. आपली आईला सोडून ज्या वेळेला येतो आणि दुसरी आई आपल्या समोर येते ती आपली सख्खी आई आहे. ती आपला सांभाळ करते. आणि आपला सासरा जो आहे तो आपला बाप आहे. हे जोपर्यंत आपण मानित नाही तोपर्यंत संसारात सुख नाही. विठ्ठल त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडं 8वी पिढी
पहिल्या 7 पिढ्या गेल्या, त्याने देवाकडे फक्त भजन केलं, वारी केली, सर्व काही केलं, पण देवाकडे काय मागितलं नाही. म्हणून तुकोबर आहे, देव ताटच असायचे. अरे तुकोबा, तुझ्या 7 पिढ्याने मागितलं नाही, आता तू तरी माझ्याकडे काहीतरी माग. आता तुकोबरायानं असं जे मागितलं की देवाला घामच फुटला. आता काय द्यावं? देवाकडे जरूर मागा, पण मागायचं कुणी मागायचं? ज्याच्याकडे काय नाही त्यानं मागावं. ज्याच्याकडे काय नाही, ज्याला हात नाही तर, पाय नाही तर, डोळं नाही तर, नाक नाही, कान नाही, काय नाही, अशाने मागावं. हो, पण देवानं आपल्याला पहिलं काय दिले? इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया, डोळे मुख बोलाया, आजने तू जोडशी नारायण, तू जोडशी नारायण, नाचे जीवा पण भवर, इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, नाचे जीवा पण भवर, इंद्रिय हात पाय कान, डोळे, मुख सगळं दिलेलं आहे. मानी मागायचं काय राहिलं? आता काय काय माणसं म्हणतात, अव पंढरपूरला गेलो होतो पण मला पाय कुर्मदासाला कुठं पाय होतं? हात बी नव्हतं. कुर्मदास, चोकोबा रायांचा मुलगा कुर्मदास, ज्या सोयराबाईचं बाळंतपण भगवान परमात्मा त्यांची बहीण झाली चोकोबांची, आणि मग त्यांचं बाळंतपण केलं, आणि कसं केलं ते माहितीच नाही. आता हे पांगळ, आता पांगळ माणूस काही लवकर आईला मोकळं करतो नाही. हो, पांगळ कधी बाईला आपल्या आईला मोकळं करत नाही. ते कुठं ना कुठं आलं का लक्षात? आणि मग त्या मातेला बरेच कष्ट भोगावे लागतात. हो, आता आपण सांगतो ना, काय सांगू, गर्भीची यातना मग भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाणार नाही का ना. तसं पण आईला दुःख त्या मुलापासून भोगावं लागतं, पण देवानं हात लावला की तिचं बाळजण एकदम सोपं झालं. मग त्याचप्रमाणे ज्यांचं बाळपण भगवान परमात्मा करतो. हा, आता तुमच्या आमचं सगळ्या महिलांचं करू शकतो, पण कधी ज्या महिलांना कीर्तनाची आवड पाहिजे, देवाची आवड पाहिजे, देवीची आवड पाहिजे, कोणाची बी आवड असू द्या, देवाची असू ना तर देवीची असू ना तर कोणाची गणपतीची असू, कोणाची असू. हो, एका वेळेला तो गणपती झाला आहे का ना, एका वेळेला तो देवी झाला. हा, त्याच्या कथा भरपूर आहे, तर मला सांगायला इतका वेळ नाही. हो, महिषासूर मारायला, महिषासुराला मारण्याकरता पार्वती विनंती केली, आणि त्या बाईच्या हातनं मारा नाही म्हणजे महिषासुराला मारू शकते म्हणून तिची प्रार्थना केली. आता ती बिचारी बसली कशावर? सिंहावर बसली, आणि महिषासुर आला, आणि महिषासुराला सिंहानं पण तुडवला आणि तिनं पण मारला. कशानं? त्रिशूळानं. विठाला मी एक भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. हा,
तसं तुम्ही भावानं प्रेमानं जर ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या वाचल्या रोज नेहमीप्रमाणे ज्यांचं दिवस गेले ते गेले. बरं का तुम्हाला वाटत असेल आपलं शिजर न व्हावं असं वाटत असेल त्याने ज्ञानेश्वरी वाचावी. हा दिवस गेले की ज्ञानेश्वरी वाचावी. मग आपलं शिजर कधी होणार नाही. नॉर्मल डिलेव्हरी झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल ज्ञानेश्वरी आणि गाथा जी आहे ती ज्ञानोबारायन सांगितली. अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका प्रकाशिली श्रीकृष्णे. हो की ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत ना ओव्या ते प्रत्येक शब्द जे आहे ते शब्दाला मंत्र आहेत. पण आपण त्या मंत्राचा उच्चार नाही करत. आपण फक्त ओव्या पाठांतर करतो. हा प्रत्येक ओवीचा जो शब्द आहे शब्द मंत्र आहे. म्हणून ते मंत्र ह्या हिशेबाने आपण वाचत नाही. आलं का लक्षात. म्हणून आपल्याला त्यातलं काय कळत नाही. विठ्ठल म्हणून एकनाथ महाराजांनी भाव धरून आणि प्रेमानं वाचा म्हणजे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. संसारातलं दुःख हरण होतं आणि तुमचं जे लक्ष आहे चित्त कुठं लागतं परमात्म्याकडं. विठ्ठल विठ्ठल दोन कारण मिळतात. संसारात समाधान अलग ना संसारात सुख आणि समाधान मिळतं आणि संसारात शांती मिळते. अजून तुम्हाला सांगतो तीच ओढ परमार्थाकडे लागते. विठ्ठल गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचले तुमचा संसार सुखाचा होईल आणि परमार्थही सुखाचा होईल. दोन्ही जर साधायचे असते तर ज्ञानेश्वरी कवा गाथा ज्याला वाचता येते त्यांनी वाचावं. आता काय म्हणते तर मला वाचताच येत नाही काय वाचू. कान दिलेत ना देवाने. मालक वाचित असला तर तिथं बसावं नाही ऐकावं. नाही तर शेजारी कोण भुवा असला वाचित असला तर ऐकावं आहे का नाही. अहो काय माणसं म्हणते तर मला काय दिसत नाही तर वाचली असते. नुसतं ज्ञानेश्वरीने बोट फिरवलं असं वाचणारा सारखं पुण्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. इतकं ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणत आहे एवढं आहे. कोण म्हणतं मला कान नाहीत, कोण म्हणतं मला पाय नाहीत, कोण म्हणतं मला हात नाहीत. काय नाही काही नसू द्या. हात पाय नसले तरी डोळे आहेत ना आहे का नाही. आमचे गुलाबराव बाबा आंधळे होते. आता त्यांची एक सावत्र आई होती. तिने कसं औषध पाचलं आणि ते झालं आंधळ होतं. पण ते काय करायचं पेटी भरून ग्रंथ घ्यायचं आणि साऱ्या गावागावाला जायचं. कोण मोकळा आहे का बा तुमच्यासारखं त्याच्याकडे द्यायचं एवढं वाच आणि ते ऐकून त्याच्या पाठ झालं सगळं ग्रंथ. ज्ञानेश्वरी तोंडपाठ, गाथा तोंडपाठ, भागवत तोंडपाठ, सगळं विचारसागर तोंडपाठ, पंचदशी तोंडपाठ. हे सगळे जेवढे ग्रंथ आहेत तेवढे सगळे तोंडपाठ झाले त्यांच्या. हो आणि ते जर खाली बसले त्यांना डोळे बी नव्हते काय दिसत नव्हतं. पण फक्त कान दिले त्यांना ऐकायचं. एकदा ऐकलं किंवा असं कान कधी आपण मागितलं गेलं देवा. एकदा कानात माझ्या बसलं आहे का नाही. आता मी विनोदानं काय काय गोष्टी सांगतो. एका बाजारामध्ये 3 बावली आणले होते. 3 बावली आणले तर आपलं एकानं विचारलं ह्या बावलीची किंमत काय. ती म्हणली 500 रुपये. दुसऱ्या बावलीची किंमत किती तर म्हणली 1000 रुपये. तिसऱ्या बावलीची किंमत काय तर म्हणली 1500 रुपये. म्हणजे बावल्या तर सारख्याच आणि तुम्ही किंमत वेगळी सांगताय. नाही सगळ्या बावल्या बसलेल्या सारख्याच आहेत आहे का नाही. पण आता सांगतो बघा लक्षात घ्या. म्हणले कसं करा ह्या कानात पाणी वता उजव्या कानात आणि ह्या कानात पाणी वतलं की डाव्या कानातनं बाहेर. नळी फुंकिली सोनारी तिकडून तिकडे गेले असं
काही श्रोते जे असतात, काय तुम्ही नव बरं का, तुम्ही चांगलं ऐकताय, तुम्ही नव्हे, काय श्रोते ऐकतात हे कोण ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं. दुसरा जो आहे ते कानात पाणी उजव्या वतलं की तोंडातलं बाहेर, त्यातला आम्ही, आमची किंमत आहे बरं का. आम्हाला किती 1000 रुपये किंमत आपल्या भागात बरं का बा. इतर भागातला म्हणजे मराठवाड्याकडे इकडे गेला तर 15,000 रुपये किंमत आहे तुमची. विठ्ठला आणि तिसरी जी बावरी आहे तिची म्हणते हिचे 1500 कसं काय, ही बी तर सारखीच इच्छा नाही म्हणली. ह्या बावरीच्या कानात पाणी वतलं बाहेरची पोटात साठतं आणि पोटात साठतं ते बाहेर बी येत नाही कुठत नाही, आत साठत. साठविला हरी जी ही हृदय मंदरी, त्यांची सरली येर झार, झाला सफळ व्यापार. विठाला म्हणून बरंच काय आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आपण देव आहे देवळात. हा आता काय तुम्ही एखाद्या देवरशाकडे जाता आहे का नाही, देवरशाकडे गेला की मग ते म्हणतात तुम्हाला आमच्या देवाचा राग दिसतोय. आता तो देव कुठला, धामणीतला आहे का नाही, आपण कुठलं घराळवाडीतलं, मस्करवाडी 1 नंबर, मस्करवाडी 2 नंबर, आपण चव्हाणवाडीतलं कुठं, त्या देवाचा ना आपला संबंध काय आला, त्या देवाचा राग दिसतोय. कोण सांगतोय, पुजारी देवऋषी जाणं सोडणारे असे काय काय सांगतात. ते त्यांचं काय ऐकू नका. त्याला देवाला देव का म्हणतात, तो कधी रागवत नाही, कधी तुमच्या वाव कृपा करत नाही आणि तुमच्याकडं काही वाईट दृष्टीने पाहत नाही, त्याला देव म्हणावं. विठ्ठल जो कधी रागवत नाही. तुम्ही 4 वर्ष जरी देवळात गेला नाही तरी देव कधी तुमचा राग करत नाही. आता बरीच माणसं म्हणतात तुम्ही नवाज कधी केलं होतं का, नाही काय आठवत नाही. आता केलंच नव्हतं तर आठवत कसं, नवाजच केलं नव्हतं. तुम्ही नवाज कधी केलं होतं का, नाही, आम्ही तर नाही केलं. तुमच्या सासूबाई बर, सासूच्या सासून मग कुणीतरी तुमच्या माग पूर्वजानं कोणी ते नवाज केले ते फेडले पाहिजे, त्याला देव म्हणायचा. त्याला देव म्हणूच नका. जो देवच तुम्ही नवाज फेडला नाही म्हणून तो रागवत नाही. तुम्ही देवळात गेला नाही, त्याच्या पाया पडला नाही म्हणून तो कधी रागवत नाही, त्याला देव म्हणावं. देवाला देव का म्हणतात, आलं का लक्षात, त्याला देव का म्हणतात, नुसतं देत राहतो म्हणून त्याला देव म्हणतात. विठ्ठल म्हणून पुंडलिकाने योग देवाला पुंडलिकासाठी बरं का. पुंडलिक भक्त राज, पुंडलिक भक्त राज, तेने साधिले काज, तेने साधिले काज, वैकुंठीचे निज परब्रह्म आणिले, वैकुंठीचे निज परब्रह्म आणिले, वैकुंठीचे निज परब्रह्म. पुंडलिकानं फक्त आई वडिलांची सेवा केली. कशी केली, जसे आमचे बबनदादा करतात अशी आपल्या आईची परंपरा टिकवली. त्याप्रमाणे आई वडिलांची परंपरा टिकली पाहिजे आपली. त्याचप्रमाणे मोठ्यांची परंपरा टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. पण त्या पुंडलिकानं फक्त आई वडिलांची सेवा केली आणि तिथे जे दिंडीरवानात जे बसलं त्याच्यामध्ये 2 कथा आहेत. एक रुक्मिणी रुसली म्हणून कुठं गेली बायको म्हणून ते मागणं आलं कृष्ण भगवान शोधित. आणि दुसरा एक प्रकार आहे, कोण भक्त आहे म्हणे तसाच फिरत 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 गेलं ते पुंडलिकाच्या ठिकाणी गेलं, दिंडीरवनात गेलं, पुंडलिकासाठी गेलं. आणि देव गेला आणि पुंडलिकाला कसा करतो, अरे पुंडलिका तुझी भक्ती बघून
मी तुझं दर्शनाकरता आलेलो आहे, अरे मला बसायला तरी टाक. म्हणला हे बाग गप उभं राहायचं, काय बोलायचं नाही काय नाही. हे आमचं मतदान आहे. हे जे मतदान आहे केंद्र ते आमचं आहे, तुझं नाही. ते आमचं मतदान आहे. हो आर पण बसायला काहीतरी टाक. बसायचं नाही मी सांगतोय तसं. म्हणून त्यानं काय केलं, जी हीट होती कुस नावाचा दैत्य आणि इंद्र यांचं दोघांची लढाई चालू झाली होती. पण ते इंद्रानं काय केलं, त्याला आघोरी क्रियेनं मारला. मग त्यानं शाप दिला त्या दैत्यानं, तू म्हटलाय दिंडीर वनात इट होऊन पडशील. बरं का, इट होऊन पडशील. कुणाला शाप दिला, इंद्राला. मग इंद्राची इट झाली बरं का, आणि इंद्राची इट झाली ती तिथे दिंडीर वनात पडली. पुंडलिकानं माग हातानं घेतली विट आणि दिली बाबा. इटावर उभं राहायचं. मुड पापी जैसे तैसे, मुड पापी जैसे तैसे, मुड पापी जैसे पुंडलिका दिला वर करुणा कर विठ्ठले. पुंडलिकाला वर दिला. काय वर माग, माग वर, तुला माग काय मागायचं असेल ते माग वर. पुंडलिकानं सांगितलं, देवा गळा तयार आहेस का, इटीवर उभं राहायचं नीट. आणि कोण बी कसला बी आला, मूड म्हणजे मूर्ख पापी. आता काय काय माणसं पंढरपूरला जातात बरं का, आम्ही मूड बी नाही आणि पापी बी नाही आणि काहीच नाही. असं कसं म्हणतात, अरे तुम्ही मूड नाही पापी नाही पण जैसे तैसे तर आहे का नाही. जसं असाल तसं, जे जसं असाल तसं, ज्या भावनेनं असाल तसं. आणि देऊन कसं आहे, मन कवडी आहे. तुमच्या मनात काय चालते त्याला कळतं. तुमच्या मनात काय घेऊन आले हे त्याला कळतं. म्हणून त्याला देव म्हटलं. विठ्ठल तुला माग का ठेवली, आपल्या कडेला उभी नाही राहू दिली, माग राहू दिली पांडुरंगानं. हो, कारण का, तुकोबरायांच्या अवस्थेमध्ये आयुष्यात कधी काय मागितलं नाही. म्हणून एकदा रुक्मिणीनं काय केली, गाजराची गाजरं घेऊन पंढरपुराच्या दरबारात त्या महाद्वारात इकायला बसली रुक्मिणी माता. आणि तुकोबरायाला विठ्ठल विठ्ठल करत आपलं त्यातनं आलं. आणि तुकोबरायांना म्हणली, असं करा, हे बाबा माझं पोर रडत असेल, मी जरा पाजून येते, असं करा, इथं जरा ध्यान ठेवू. त्याचे बसलं. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला. तिसऱ्या दिवशी तुकोबरायाने पाठी उघडून बघितली, त्यात गाजरं नव्हती, सोन्याची गाजरं होती. तुकोबरायाने तशीच पाठी उचलली, जी भिकाऱ्यांची आळी होती त्यात गेलं आणि प्रत्येकाला आणि पाठी मोकळी केली होती तिथं ठेवली. विठ्ठल असे आमचे तुकोबराय. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात, सदा माझे डोळे जणू तुझे मोठे, सदा
आहे. देव माग म्हणतायत म्हणून मागतायत. आपल्याला देवानं कधी माग म्हणलाच नाही, कधी आलाच नाही सपाट करून आपल्याकडे देव आलाच नाही. काय पंढरी घेऊन आला नाही, काय आणला नाही, काय आणला नाही. बरीचशीच महिला आता कुठं कुठं जातात, तिकडे काय काय सांगतात. आता जे काय स्वामी समर्थकडे जाणार आहेत, कुठं कुठल्या कुठल्या गुरुकडे जाणार आहेत. आता गुरु कशाला करावा आणि महात्मा कशाला करावा हेच काय कळत नाही. गुरुकडं फक्त ज्ञान मागावं आणि गुरुकडं देवाकडं मागत असताना काय मागावं, तर असं मागा की तुकोबराय म्हणतात, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. माझं जे डोळे आहेत ना तुझ्या मूर्तीकडे सतत राहावं. सदा सदा माझी कधी सतत, सदा याचा अर्थ सतत. हा नंतर आपण काय म्हणतो, आपण देवाला डोळे भरून बघतो. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवरे माझा. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवरे माझा. ठिकाणी म्हणतात, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. रुक्माईच्या पती सोयरेचा पाहता श्रीमुख सुखावले सुख. आता सुखच आहे. आता सुख कशाने सुखावतं आहे का नाही. सुखाला जर सुख प्राप्त झालं तर सुख प्राप्त होतं आहे का नाही. ते फार अवघड आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख. आपण जो जीव आहे, जीव सुखाची अपेक्षा करतो आणि अपेक्षा करताना सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा. शेवटच्या चरणात तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही न मागो अनेक. तुका म्हणे काही न मागो अनेक. तुका तुझे पाय सोका करवाय, तुझे पाय सोका करवाय. थोड तुझे थोड तुझे नाम, थोड तुझे गोपा, थोड तुझे नाम. अनेक काय मला दुसरं काय केलं, फक्त माझं डोळं तुझ्या रूपाकडे सतत लागावं एवढंच कर. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या पायाजवळ जे सुख आहे ते सुख मला प्राप्त झालेलं आहे. विठोबा कुमारी Bye.
बोले हरी विठ्ठल